नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे यशवंत काका शुभाला म्हणत असतात की सीमा जे काही बोलते ते सगळंच खोटं आहे असं नाही. तिच्या बोलण्यातसुद्धा तथ्य आहे. म्हणजे जर स्वीटीचं आणि मकरंदचं लग्न आधीसुद्धा झाले तर मग लग्नामध्ये एवढा खर्च करायची गरज काय आहे? म्हणजे जर त्यांचं लग्न झालं आहे आणि तरीसुद्धा आपल्याला सगळ्यांच्या साक्षीने लग्न करायचं आहे तर आपण साध्या पद्धतीने सुद्धा लग्न करू शकतो. लग्न तर आपल्याला आपल्या घरीच करायचं आहे, मग एवढा तामझाम कशाला? साध्या पद्धतीने त्यांचं लग्न करूया, म्हणजे ते सुद्धा मोकळे आणि आपण सुद्धा. तेव्हा शुभा म्हणत असते, असं काय करताय? अहो, आपणच त्यांना सांगितलंय ना की त्यांचं लग्न थाटामाटात होईल म्हणून. मग आता साध्या पद्धतीने लग्न केलं तर मकरन आणि स्वीटी दोघांना सुद्धा वाईट वाटेल ना. तेव्हा इथे यशवंत काका म्हणत असतात, अगं मकरंदला कशाला वाईट वाटायला पाहिजे? तसंही त्याला माणसांचा हेवा कुठे आहे? त्याला माणसं महत्त्वाची नसतातच ना. तेव्हा इकडे आपण त्याचा विचार कशाला करायचा? तेव्हा शुभा म्हणते, बरोबर बोलताय, पण स्वीटीचं काय? स्वीटीला तर माणसं आवडतात ना. तेव्हा यशवंत काका म्हणत असतात, अगं ती समजूतदार मुलगी आहे, तिला बरोबर कळेल. पण मला असं वाटतंय की सीमा जे काही बोलते त्याचा आपण सुद्धा विचार करायला हवा. आणि पैसे आपले जपून ठेवायला नकोत का? आता मी सुद्धा सर्व्हिसला नाही आहे. माझा जेव्हा सर्व्हिसचा पिरियड होता तेव्हा मी समीरचं लग्न आणि आपल्या मुलीचं लग्न धूमधडाक्यात थाटामाटात पार पाडलं ना. त्यावेळेला मी नोकरी करत होतो, पण आता मी रिटायर झालो आहे शुभा. आता माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहे त्यांच्या लग्नामध्ये उधळायला. आणि तुला खरं सांगू का, अगं तेव्हा मी त्यांच्या लग्नामध्ये खर्च केला, पण आता आपण रिटायर्ड झालो आहे. आता जे काही आपले पैसे आहेत ते आपल्यासाठी आपल्याला थोडेसे ठेवायला नको का? आपण या लोकांकडून काय अपेक्षा करायची? यांनी आतापर्यंत आपल्यासाठी केलं तरी काय? आणि तसंही मकरनने आतापर्यंत कधी आपला विचार केला आहे गं? तेव्हा आपण त्याचा एवढा विचार करायचा? लग्नच करायचं आहे ना. साध्या पद्धतीने सुद्धा लग्न होऊ शकतं. जेव्हा शुभा म्हणत असते तरीसुद्धा मला असं वाटतं की आपण स्वीटीचा पण विचार करायला हवा. ती पोरगी सासरसुद्धा तिचं हेच आणि माहेरसुद्धा तिचं हेच. मग आता आपण तिचं लग्न छान पद्धतीने पार पाडायला नको का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो समीरसुद्धा तेच बोलत असतो. जेव्हा सीमा त्याला म्हणत असते की काय गरज आहे त्यांच्यावरती पाण्यासारखा पैसा खर्च करायची? अरे तुझ्या आईवडिलांना काही कळत नाही का? आणि मकरनसुद्धा जॉबला होता ना, त्याच्याकडे काही पैसेच नाही आहेत, म्हणजे यांच्या लग्नावरती आपण का पैसे खर्च करायचे? तेव्हा समीर म्हणतो, अगं लग्न एकदाच होतं ना, आणि त्या मुलांची इच्छा आहे की त्यांचं लग्न थाटामाटात चांगलं दणक्यात साजरं व्हावं. तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला तरी वाटत नाही. तेव्हा इथे आता सीमा म्हणत असते, अरे त्यांना लग्न करायचं आहे ना, त्यांचं लग्न, मग त्यांच्या लग्नामध्ये आपल्याला कशाला खर्च करायला हवा? मग आई बाबा आहेत ना, ते दोघेजणच खर्च करतील. आपण त्यांच्या लग्नावरती इतका खर्च का करायचा विनाकारण? तेव्हा समीर म्हणत असतो, सीमा अगं असं काय करतेस? आपलं लग्न किती दणक्यात साजरं झालं होतं हे तू विसरली आहेस का सीमा? तेव्हा सीमा म्हणते, मी काही विसरलेले नाही आहे. अरे पण तेव्हा आईबाबांनीच आपल्यावरती खर्च केला होता ना, तेव्हाच त्यांनी आपलं लग्न केलं होतं ना. मग आता मकरंदचं लग्न आहे तर त्यांनीच खर्च करू दे. मग आपण कशाला खर्च करायचा? आपल्याकडे एवढा पैसा आहे का? आणि आता बघ ना, जेव्हा मकरंदचं आणि स्वीटीचं लग्न आहे तर इथे आई बाबा त्यांचा पैसा पाण्यासारखा खर्च करतायत. आपल्याला सुद्धा पैशांची गरज होती ना. मग जर ते मकरंदचा एवढा विचार करू शकतात, मग तुझा विचार का नाही करत आहेत ते? आपल्याला पैशांची गरज होती तर त्यांनी आपल्याला पैसे का नाही दिले? आपलं घर जेव्हा अडकलं, नाहीतर आतापर्यंत आपलं घर झालं असतं, पण आपले घराचे पैसे जेव्हा अडकले तेव्हा आईबाबांच्या मनात असा विचार का नाही आला की यांना आपण पैशांची मदत करूया, यांचं स्वप्न पूर्ण करूया, यांना त्यांचं स्वतःचं घर घेता येऊ दे, असा विचार आईबाबांनी का नाही केला? तेव्हा समीर म्हणतो, याच्यामध्ये आईबाबांची काय चुकी? आपली चुकी होती की आपण त्या बिल्डरकडे पैसे गुंतवले. आपली चुकी होती, आपली रिस्पॉन्सिबिलिटी होती. त्याच्यामध्ये आईबाबा आपल्याला का पैसे देतील, आपल्यावरती खर्च करतील? तेव्हा इकडे आता समीरला सीमाचं बोलणं अजिबात आवडत नसतं. तेव्हा इथे समीर म्हणतो, तू शांत हो ना, हळू बोल जरा. तेव्हा सीमा म्हणते, ऐकू दे, कुणी ऐकलं तर तुझ्याच भल्याचं आहे ते. निदान तुला पैसे तरी मिळतील. आता तू जा शांतपणे झोप बरं, मला पण झोपू दे. आणि सीमा खूपच जास्त वैतागलेली असते, पण समीरला सीमाचं बोलणं अजिबात आवडलेलं नसतं. त्याचं म्हणणं असतं की प्रत्येकाला लग्न करण्याचा जसा अधिकार आहे तर ते लग्न कशा पद्धतीने करायचं याचा सुद्धा अधिकार त्या लोकांना आहे. आणि त्यांना जर थाटामाटात लग्न करायचं आहे तर करू देत ना. आपण जर मदत नाही केली तर निदान आपण काही बोलायला तरी नको, असं त्याचं म्हणणं असतं.
त्यानंतर इथे शुभा सकाळ सकाळ उठून छान तयार होऊन इथे ती दिवाबत्ती वगैरे करते. त्यानंतर सगळ्यांचा चहा करून आणते. इकडे काकांना चहा दिल्यानंतर ती प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन त्यांना चहा द्यायला जात असते. तर प्रेक्षकांनो, इथे शुभाला हे सगळं करायची काय गरज आहे? त्याची मुलं काय आता लहान आहेत का? तर इकडे आपण आधी या सगळ्याची सवय लावून ठेवायची. आता एवढ्या मोठ्या 2 सुना मुलं त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांना चहा देण्याची अजिबात गरज नाही आहे. त्यांना जर चहा हवी असेल त्यांनी स्वतः बनवून घ्यावी आणि इथे सासू सासरे म्हणून यशवंत काका आणि शुभालासुद्धा द्यायला हवी. पण नाही, आता इथे काकांना चहा दिल्यानंतर ती प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन चहा देतच असते. तेवढ्यातच यशवंत काका म्हणतात, शुभा तू इथे बस बरं, आधी तू चहा घे. तेव्हा शुभा म्हणते, अहो नाही, त्यांना चहा द्यायचा आहे ना नेऊन त्यांच्या रूममध्ये. तेव्हा यशवंत काका म्हणतात, तू इथे शांतपणे बस, तू कधी एकटी बसून अशी चहा पिणार आहेस माझ्याबरोबर? तेव्हा यशवंत काका शुभाला बसवतात, तिला चहाचा कप देतात आणि म्हणतात, आज सगळेजण आपण एकत्र बसून चहा घेऊया. तेव्हा इथे यशवंत काका आता प्रत्येकाला आवाज देतात, म्हणतात की स्वीटी आणि मकरंद दोघेजणं लवकर बाहेर या. समीर, सीमा तुम्ही पण लवकर बाहेर या रे, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा सगळेजण आता बाहेर येतात. तेव्हा यशवंत काका ज्याला त्याला त्यांचा चहा देऊन टाकतात आणि म्हणत असतात की मला तुमच्या सगळ्यांजवळ थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मकरंद म्हणतो, बाबा काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा यशवंत काका म्हणत असतात की मला काय वाटतं, स्वीटी आणि मकरंदचं लग्न आपण आपल्या घरीच करणार आहोत. पण त्याच्यामध्ये मी आता छोटासा बदल करतो आहे. त्यांचं लग्न जे आपण एकदम धूमधडाक्यात करत होतो तसं न करता आपण थोडं साध्या पद्धतीने त्यांचं लग्न करूया. बरोबर की नाही? एवढा खर्च करायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. कारण का ऑलरेडी त्या दोघांचं लग्न झालं आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला फक्त आपल्या नातेवाईकांना, आपल्या जवळच्या माणसांना त्यांचं लग्न हे आपल्याला झालेलं दाखवायचं आहे आणि म्हणूनच आपण त्यांचं लग्न करतो आहे. बरोबर की नाही? कारण आपल्या इकडच्या लोकांना माहिती नाही आहे त्या दोघांनी लग्न केलं आहे ते. तेव्हा मला असं वाटतं आहे की आपण साध्या पद्धतीने त्या दोघांचं लग्न करूया. एवढा तामझाम, एवढा खर्च करायची गरज नाही आहे. तेव्हा इकडे यशवंत काकांचा निर्णय ऐकल्यानंतर सगळ्यात आनंद झालेला असतो. ती व्यक्ती म्हणजे सीमा. तर इकडे शुभाला हे आवडलेलं नसतं आणि थोड्याफार प्रमाणात समीरलासुद्धा हे थोडंसं खटकतं. कारण त्याला पण वाटत असतं की त्यांना जर थाटामाटात लग्न करायचं असेल तर करू देत ना. तेव्हा इकडे आता मकरंदला खूपच जास्त राग आलेला असतो. मकरंद गप्पच्या गप्प आपल्या रूममध्ये बसलेला असतो. तेव्हा स्वीटी म्हणत असते, मकरंद काय झालं, तू का मगापासून एवढा गुपचूप बसलायस, काही बोलत का नाहीस? तेव्हा मकरंद म्हणतो, हा मग काय करू, काय बोलू मी आता? बाबांनी तर सगळ्यांसमोर त्यांचा निर्णय सांगितला ना की आपलं लग्न साध्या पद्धतीने करायचं म्हणून. आपण नव्हतं सांगितलं या लोकांना की आमचं लग्न तुम्ही धामधूममध्ये करा म्हणून. या लोकांनीच आपल्याला सांगितलं की आता सगळ्यांसमोर तुमचं लग्न धूमधडाक्यात साजरं होणार आहे. मग आता असं का म्हणतायत ते? आता साध्या पद्धतीने लग्न करण्याचा विचार का करतायत? तेव्हा स्वीटी म्हणत असते, मकरंद तू शांत हो बरं, तू कशाला इतका रागराग करतोयस? हे बघ, त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे, काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना. आपण त्यांचं म्हणणं मानूया ना. काय झालं त्याच्यामध्ये, आपण हो म्हणूया. तेव्हा इथे आता मकरंद म्हणत असतो, स्वीटी तुला माहिती आहे ना इथे वहिनी काय म्हणाली होती? सीमा वहिनी म्हणाली होती की माझं लग्न कितीतरी लोकांच्या साक्षीने झालं होतं. तुमचं लग्न सगळ्यांच्या साक्षीने झालं आहे का? नाही ना, असं म्हणाले होतं ना त्या. मग आता जर सगळ्यांसमोर सगळ्यांच्या साक्षीने लग्न करण्याचं ठरलं आहे तर मग आता कमी खर्च का? आणि आई सगळ्यांसमोर म्हणाली होती की लग्न हे धूमधडाक्यात होईल म्हणून, स्वीटीचं आणि मकरंदचं. मग आताच का? आता बाबा का साध्या पद्धतीने लग्न करतायत? आणि मला माहिती आहे बाबांनी हा परस्पर घेतलेला निर्णय आहे. आईलासुद्धा याबद्दल काहीही सांगितलं नसेल. तर प्रेक्षकांनो, आता जर इकडे यशवंत काका म्हणत आहेत की साध्या पद्धतीने लग्न करूया तर याच्यामध्ये हरकत काय? आणि तो पैसा त्यांच्या रिटायरमेंटचा पैसा आहे. म्हातारपणामध्ये तोच पैसा त्यांना उपयोगी पडणार आहे. आता इथे मकरंद स्वतः तर काही कमवत नाही आहे. या वयात आईवडिलांना याने द्यायला पाहिजे तर तो स्वतःच रागवतो आहे की माझ्या लग्नावरती का खर्च करत नाही आहेत म्हणून. आणि त्याच्यामध्ये सीमा तर अशी सून आहे, ती आता आईवडिलांना कितपत समीरला सांभाळून देणार आहे काय माहिती. समीर घरातला खूपच चांगला मुलगा आहे, पण सीमा अजिबात चांगली नाही आहे. तर मकरंद इथे अजिबात चांगला नाही आहे, स्वीटी चांगली आहे. प्रेक्षकांनो, स्वीटी समजून घेते. स्वीटी म्हणत असते की मकरंद म्हणजे बघ ना, जर इथे बाबांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे, पैशांची काही अडचण असू शकते का? म्हणजे तसं असूच शकतं ना. मग आपण त्यांना समजून घ्यायला नको का? आपण कॉम्प्रोमाइज करूया, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे.
तेव्हा मकरंद म्हणतो, हे बघ, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुला हे सगळं आवडतं ना, तुला धूमधडाक्यात लग्न करायचं होतं, दागिने, कपडे, मेहंदी, हळदी, तुला सगळंच आवडतं, मग आता तुझं काय? तेव्हा इथे स्वीटी म्हणत असते की मला काही नाही वाटणार, जसं पण लग्न होऊ दे होऊ दे, मला फक्त तुझ्याशी महत्त्व आहे, तू आहेस ना माझ्याबरोबर, मग आणखीन मला काही नको आहे. तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो की स्वीटी, पण तरीसुद्धा तुझा आनंद आहे की नाही? आणि बघ ना, मी पण कसं आहे, तुझा नवरा आहे ना, काही कमवू शकत नाही आहे. दिल्लीमध्ये आपण काय काम केलं त्याचे आता काही ड्यूज बाकी आहेत, पण तरीसुद्धा आपल्याकडे पैसा नाही आहे ना, नोकरी आहे पण ती पण सक्षम नाही आहे. तेव्हा इकडे तो म्हणत असतो की मी तुला काहीच देऊ शकत नाही आहे गं. तेव्हा इकडे स्वीटी म्हणते, तू शांत हो, तू माझ्याबरोबर आहेस ना, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर इकडे आता फोन आलेला असतो, तो म्हणजे सीमाला गवंडेचा. तेव्हा इकडे सीमा म्हणत असते, गवंडे, मी किती वेळा तुम्हाला सांगितले घरी असताना फोन करत जाऊ नका म्हणून. तेव्हा गवंडे म्हणतात, अहो काय मॅडम, तुम्हाला तुमचं घर विकायचं आहे की नाही? बघा, एवढी मोठी संधी हातातून निघून जाईल. आमच्या सरांना अजून कितीतरी अशी घरं मिळू शकतात. नायडा सर तुम्हाला फोन करायला सांगत नाहीत, पण मी तुम्हाला करत असतो, कारण का एवढी मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्या हातातून जाऊ नये म्हणून. हे बघा, तुम्ही मला हलक्यात घेऊ नका, मी तुमच्या उपयोगाचा माणूस आहे अहो. म्हणजे तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला सांगा ना, उगाच एवढी वर्ष या क्षेत्रात मी काम करतोय का? तुम्हाला जर कसली मदत हवी असेल तर तीसुद्धा मी करायला तयार आहे. एवढा मोठा तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे तर का नाही म्हणताय? हे बघा, घराचे पेपर लवकरात लवकर तुम्ही घेऊन या आणि मग पुढचं सगळं काम सुरळीत होईल ना, पुढची बोलणीसुद्धा करता येतील. पण त्याआधी तुम्ही तुमचे घराचे पेपर तरी आणा, आपण पुढची बोलणी करू, असं तो म्हणत असतो. तेवढ्यातच सीमा फोन ठेवून देते. तर इथे प्रेक्षकांनो, आता मकरंद म्हणत असतो की स्वीटी, अगं तू किती कॉम्प्रोमाइज करतेस तुला माहिती आहे का? तू खरंच खूप चांगली आहेस, पण आता आपण कसा विचार करायचा? माझ्याकडे काहीच नाही आहे तुला द्यायला. या गोष्टीचं तुला वाईट तर वाटतच असेल ना? तेव्हा इथे आता स्वीटी म्हणत असते, नाही, मला नाही वाटत वाईट, तू नको मनाला वाईट वाटून घेऊस. तेव्हा इकडे आता मकरंद म्हणत असतो की माझ्या लग्नाला आता आपले मित्र येणार आहेत, म्हणजे माझ्या मित्रांना मी सांगितले की लग्न धूमधडाक्यात होणार आहे, तर तुम्हीसुद्धा या. मग ते सुद्धा येणार आहेत. आता ते आल्यानंतर आपण काय करायचं? बरं, बाबांनी सगळ्यांसमोर निर्णय सांगितला आणि मोकळे झाले. आपल्याशी याआधी थोडं बोलायचं तरी ना, आपल्याला काय वाटतं काय नाही ते तरी विचारून घ्यायचं. आईलासुद्धा सांगितलं नसेल, सरळ बाबांनी त्यांचा निर्णय सांगितला आणि ते मोकळे झाले. जेव्हा माझे मित्र इथे येतील तेव्हा त्यांना काय सांगू की बाबांनी माझं लग्न साध्या पद्धतीने केलं आहे, काही धूमधडाक्यात वगैरे केलेलं नाही आहे, मी तोंडावरती पडे ना सगळ्यांच्या समोर. तेव्हा स्वीटी म्हणते की हे बघ, जे आहे ना त्याच्यामध्ये आपण खुश राहूया, नको एवढं लक्ष द्यायला. आणि बाबांनी जे सांगितलं आहे ना, मला माहिती आहे त्यांनी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो, कसं असतं ना, म्हणजे सध्या आपण काही करतच नाही, त्याच्यामुळे आपल्याला काही बोलता येत नाही, आपल्याला आपल्या अपेक्षासुद्धा बाजूलाच ठेवाव्या लागणार आहेत. पण आता माझे मित्र येतील ना, त्यांच्यासमोर मी तोंडावरती पडणार आहे, हे मात्र नक्की. त्याचं बोलणं इथे आता शुभाने ऐकलेलं असतं. शुभाला वाईट वाटतं, ती आई आहे ना. पण इथे मकरंदने जर थोडासा विचार केला की बाबा, आता आपलं लग्नाचं वय झाले तरीसुद्धा आपण आपल्या आईवडिलांना खुश नाही ठेवू शकत, आपण त्यांना काहीच देऊ शकत नाही, आपण त्यांचा अजूनपर्यंत खर्च उचललेला नाही आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिक्षण पाणी दिलं, लहानाचं मोठं केलं, आता लग्नसुद्धा स्वतःच करतायत, मग आपण काय, आपण त्यांना काय दिलं? तर इकडे मकरंद त्या गोष्टीचा अजिबातच विचार करत नाही आहे, फक्त स्वार्थाचा स्वतःचा विचार करतो आहे. त्यानंतरला इकडे शुभा म्हणत असते की हे बघा, मी यातल्या 5 गोट्या काढून घेतलेल्या आहेत आणि मला यातले 5 लाख रुपये हवेत मुलांच्या लग्नामध्ये खर्च करायला. तेव्हा इकडे आता काका म्हणतात, अगं शुभा, एवढे पैसे खर्च का करायचे आहेत तुला? आपल्या म्हातारपणाला यातले पैसे राहायला नको का? तू यांच्याकडून अपेक्षा ठेवतेस, हे लोक आपल्याला बघतील नंतर. तेव्हा शुभा म्हणत असते, अहो हे बघा ना, आता हे लग्न झाल्यानंतर आपल्याला एवढ्या पैशांची गरज कुठे लागणार आहे? जे काही थोडे पैसे असतील आपण त्याच्यामध्ये आपले दिवस भागून आहो. तेव्हा इकडे काका तिच्या हातातून पुन्हा सगळे ते खडे घेतात, गारगोटे घेतात आणि ठेवून देतात. तेव्हा इथे शुभा म्हणत असते, हे बघा ना, अहो असं करू नका, आपण एकदा मुलांच्या आनंदाचा विचार करूया ना प्लीज.
तर इथे गवंडे नायडा बिल्डरला म्हणत असतात की सर, मी त्या बाईला तुमच्या सांगण्यावरून सारखा फोन करतोय आणि तिला प्रेशरसुद्धा देतोय की लवकरात लवकर घराचे पेपर घेऊन या म्हणून, पण ती बाई काही यायला तयारच नाही आहे. पण आपण सर या घराच्या मागे आपला एवढा टाईम वेस्ट का करतोय? म्हणजे तुम्हाला अशा प्रॉपर्टीज कितीतरी मिळतील आणि तुमचं नाव इतकं मोठं आहे की तुम्हाला कुणीही ती प्रॉपर्टी विकायला तयार होईल. तेव्हा नायडा म्हणत असतात पण नाही, ती प्रॉपर्टी खूपच महत्त्वाच्या मध्यभागी आहे. आजूबाजूची घरं आपल्याला मिळाली आहेत, पण ते एक घर मिळत नाही आहे. म्हणून मला माझं ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करता येत नाही आहे आणि याच्यामध्ये मी खूप पैसा गुंतवला आहे. म्हणून मला ते घर हवं आहे. त्यासाठी तुम्ही वाटेल ते करा, पण त्या बाईकडून ती प्रॉपर्टीचे पेपर मिळवाच. त्यानंतर यशवंत काका म्हणत असतात, अगं शुभा, तू प्रत्येकाचा विचार करतेस, आपला विचार का करत नाही? पुढे जाऊन आपल्याला पैशांची गरज पडली तर आपण कुणाकडे हात पसरायचे? आता माझी नोकरी नाही आहे, मी रिटायर झालो आहे, तुला माहिती आहे ना, आणि ह्या वयात मला कोणी आता नोकरीसुद्धा देणार नाही आहे. तेव्हा मला असं वाटतं की आपण साध्या पद्धतीने लग्न करूया ना. तेव्हा इथे शुभा म्हणते, अहो असं काय करताय? आपण आपलं लग्न कसं केलं होतं तुम्ही विसरलात का? तुम्ही जेव्हा आला होतात तेव्हा माझ्या वडिलांनी तुमच्यावरती किती फुलं उधळली होती, तुमचे पाय धुतले होते. अहो त्या फुलांचा वास, तो चंदनाचा वास अजूनही माझ्या डोक्यातून जात नाही आहे. तुम्हाला कळतंय का? तुम्ही अजूनही नवरदेवाच्या वेशामध्ये मला आठवलात ना, की तो वास, तो सुगंध अजूनही माझ्या आजूबाजूला दरवळतो. मग आता हे आपले खूप आनंदाचे क्षण आहे. तो लग्न एकदाच होतं, मग आपण जे अनुभवलं ते आपल्या मुलांनी अनुभवायला नको का? त्यांची जर इच्छा आहे की धूमधडाक्यात चांगल्या पद्धतीने त्यांचं लग्न व्हावं, तर आपण आई वडील म्हणून त्यांची मर्जी राखायला नको का? आणि फक्त आपल्या मुलासाठी नाही हो, आपली स्वीटीसुद्धा आहे. स्वीटीसाठी माहेरसुद्धा हेच आणि सासरसुद्धा हेच. तेव्हा इथे काका म्हणतात की स्वीटी समजूतदार आहे गं, ती समजून घेईल. तेव्हा शुभा म्हणते, ती समजूतदार आहे, ती समजून घेते, पण मकरंदचं काय? त्यालासुद्धा वाईट वाटलंच असेल ना या गोष्टीचं. तेव्हा इकडे काका म्हणतात, शेवटीला तुझ्या मनात आहे ते तू पूर्ण करणारच, माझं काही तू ऐकणार नाहीस, हो की नाही? त्यानंतरला पुढील भागामध्ये इथे सीमा आता खूपच जास्त वैतागलेली असते. ती म्हणत असते की बघा, म्हणजे आता तुझे आई वडील या मकरंद आणि स्वीटीच्या लग्नामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करतायत आणि तिच्यासाठी दागिनेसुद्धा बनवतायत. कळतंय का? आपला विचार कोणी करतच नाही आहे. तेव्हा शुभा म्हणत असते, अहो बघा ना, प्रत्येकाला आपण काही ना काहीतरी दागिना देतो, मग स्वीटीला द्यायला नको का? तेव्हा इथे आता शुभा म्हणत असते, कसं असतं ना सीमा, प्रत्येक सासूला असं वाटत असतं की तिने आपल्या सुनेसाठी एखादा तरी दागिना बनवावा. तेव्हा सीमा म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्ही आता स्वीटीसाठी दागिना बनवलेला आहे, मग तुम्ही मला का सांगताय? तेव्हा इथे आता शुभा म्हणत असते, अगं तुझ्यासाठी सुद्धा मी ही ठुशी बनवून आणली आहे ना, आणि ती ठुशी आता ती सीमाला दाखवते. तेव्हा सीमाला खूपच जास्त आनंद होतो आणि ती तोंडावरती पडते. तिला असं वाटतं की माझ्यासाठी काय नाही बनवले. तेव्हा इथे काका आता शुभाचा हात आपल्या हातात घेतात आणि तिला म्हणत असतात की शुभा, अगं तुझ्या सोन्याच्या बांगड्या कुठे हातातल्या? म्हणजे तुझ्या सोन्याच्या बांगड्या विकून तू स्वीटीसाठी आणि सीमासाठी दागिने बनवलेस का? हे आता काकांना बिलकुलच आवडलेलं नसतं. तर इथे आपल्या सुनांच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी शुभाने स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या विकलेल्या असतात आणि त्यातून दोघींना दागिने बनवलेले असतात. तर इथे शुभाचा हा स्वभाव असतो की प्रत्येकाचा विचार करायचा, प्रत्येकाला सगळं द्यायचं, पण स्वतःचा विचार अजिबात करायचा नाही. पण इथे काका प्रॅक्टिकल असतात. ते म्हणतात की आधी स्वतःचा विचारसुद्धा केला पाहिजे.